नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात विविध प्रकारची समस्या एकापाठोपाठ एक येत असतानाच राज्य सरकारच्यासाठी ताजी घडामोड ही दुष्काळाच्या डोकेदुखीची आहे. महाराष्ट्रात ज्या टप्प्यावर दुष्काळ घोषित केला गेलाय त्यापेक्षा तो अधिक विस्तारित पद्धतीने घोषित करायला हवा अशी मागणी केली जाते. राज्य सरकारचाच एक भाग असलेल्या नांदगावच्या आमदारानं तर थेट राज्य सरकारला धमकीच दिली आहे. नांदगावात दुष्काळ घोषित झाला नाही तर राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारू अशी भूमिका तिथले स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी घेतली आहे. सुहास कांदे हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांनी राज्य सरकारला दिलेला इशारा हा यासाठी लक्षवेधी आहे कारण यातून राज्य सरकारच्या अंमलबजावणीतलं अपयश सुद्धा समोर येतं आहे. राज्यात शिंदे फडणवीस आणि पवारांचं सरकार आहे. अजित पवार हे यापूर्वी दीर्घकाळ प्रशासनात राहिले आहेत. अर्थ हे त्यांचं लाडकं खातं आहे. आत्ताच्या या रचनेतही आघाडीतही अजित पवारांकडे अर्थ खातं आहे आणि अजित पवार समर्थकांच्याकडे कृषी खातं आहे. असं असताना राज्यात दुष्काळ घोषित करण्याच्या प्रक्रियेत आणि दुष्काळाच्या वरचं मलम लावण्याच्या साठीच्या अंमलबजावणीत काय अडचणी येतात हेही लक्षात घ्यायला हवं. राज्य सरकारच्या समोर ही दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कारण अपेक्षित त्या पद्धतीनं अपेक्षित तिथे पाऊस झालेला नाही. नोव्हेंबरमध्ये आपण या विषयाची चर्चा करतोय आणि येत्या काळात एप्रिल मे पर्यंतची परिस्थिती भयावह असली तर पुन्हा एकदा महाराष्ट्र टँकर युक्त होणार का या निमित्तानं आता आपण चर्चा करणार आहोत ती दुष्काळ कुणाला दिसला या विषयावर. या चर्चेत आपल्या सोबत असलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत आणि शेतकरी नेता आपल्या सोबत माणिक कदम आहेत. या दोन्ही मान्यवरांपर्यंत विषयाच्या अनुरूप पोहोचण्यापूर्वी मला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्यापर्यंत पोहोचायचे आहे. विजय चिडे मराठवाड्यातून आपल्या सोबत जोडले गेले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथून ते आपल्या सोबत आहेत. मला विजय चिडे आपल्याला असं विचारायचं आहे की आत्ता या क्षणाला मराठवाड्याची स्थिती काय आहे ज्याचा विषय ज्याचा विचार हा दुष्काळाच्या अनुषंगाने व्हायला हवा. नक्कीच सर, बघितलं तर मराठवाड्यात आता सध्या पाण्याची भीषण टंचाई झालेली आहे. अक्षरशः जर बघितलं तर सध्या या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये सध्या 124 टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मात्र या जिल्ह्याची जर परिस्थिती बघितलं तर या जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी छत्रपती संभाजीनगरचे फक्त 2च जे तालुके आहे ते फक्त दुष्काळामध्ये बसवण्यात आले आहे. मात्र अक्षरशः जर पैठण या सोयगाव या तालुक्यांमध्ये जर विचार केला तर सध्या पिण्यासाठी पाणी नाही आणि प्रशासनाकडून जे दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यामध्ये हे तालुके वगळण्यात आले. त्यामुळे कुठेतरी संतापची लाट जी आहे ती आता शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. तिथं बघितलं धाराशिव असेल, नांदेड असेल, परभणी असेल या जिल्ह्यात देखील सध्या बघितलं तर पाण्याची भीषण टंचाई आहे. कारण सुरुवातीला जे आहे ते पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे रिमझिम पावसावरती जे शेतकऱ्यांनी पिके घेतली होती ती पिके अक्षरशः गेली आहे. आता रब्बीची जी पिके घ्यायची होती ती रब्बीची पिके आता शेतकऱ्याला घेता येणार नाही कारण या परिसरामध्ये आता सध्या जे आहे ती मोठी भीषण पाणी टंचाई झालेली आहे. आणि पाणी टंचाईमुळे सध्या जर बघितलं तर शेतकऱ्याच्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबर आता यापुढेही 4 महिने अजून जायचे आहे. ते 4 महिने कसे काढायचा असा प्रश्न जो आहे तो सध्या आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती झालेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल या इतर कपाशी असेल ते पिके देखील आता खराब झालेली आहे. म्हणजे विजय मला आणखीन एक तपशील असा आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे की तुमच्या लेखी जेव्हा तुम्ही मराठवाड्यामध्ये वार्तांकन करता त्यावेळेला सर्वाधिक कोणत्या भागात तुम्हाला या दुष्काळाच्या संदर्भातल्या झळा जाणवतायत? नोव्हेंबरची परिस्थिती जिथे भयानक आहे तिथे संभाव्य परिस्थितीत येत्या काळात एप्रिल मे मध्ये काय असेल? नक्की सर, बघितलं तर सध्या वैजापूर आणि पैठण या 2 तालुके जे आहेत त्या तालुक्यात आपण ज्या ग्राउंड झिरो मध्ये त्यांचा रिपोर्ट केला होता. अक्षरशः त्या गावामध्ये जर बघितलं तर लहान लेकरं असतील त्यांना सध्या बाजीवरती आंघोळ घालण्याची परिस्थिती देखील त्या लोकांवरती आलेली आहे. अक्षरशः ते जो तालुका जर बघितला तर तो एक पालकमंत्र्याचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगरच्या. मात्र त्या तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. अक्षरशः त्या गावामध्ये 20 ते 25 दिवसाआड पाणी नागरिकांना भेटतं. ते पाणी अक्षरशः 15 मिनिट भेटतं. त्या 15 मिनिटांमध्ये पाणी किती येणार हाच प्रश्न त्यांच्या समोर आहे. जर बघितलं बीडची तीच परिस्थिती आहे, जालन्यामध्ये तीच परिस्थिती आहे. परभणी नांदेड या 2 जिल्ह्याचा जर विचार केला
तर पैठणच्या जायकवाडी जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पातून नांदेड परभणी या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. मात्र जायकवाडी जे प्रकल्प आहे त्यामध्ये जर बघितलं तर सध्या 43% जे आहे पाणी साठा झालेला आहे. ते धरण देखील अपूर्णच आहे. त्यामुळे जर पाहिलं तर परभणी नांदेड या दोन जिल्ह्याचा देखील आता पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याचा मार्ग आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं छत्रपती नगरलाही त्या ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता तिथं पाणी टंचाई भासत असल्याने छत्रपती संभाजीनगरला देखील आता जवळपास 11 ते 11 दिवस यानंतर पाणी भेटत आहे. त्यामुळे जर कुठेतरी बघितलं तर जनसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्या खिशाला कुठेतरी आता भुर्दंड आपल्याला पडताना पाहावयास मिळत आहे. कारण आता अक्षरशः जे पाणी टंचाई आहे ते 5 ते 7 रुपये एका हंडाने आता त्यांना पाणी विकत घ्यायला लागत आहे. जो ड्राम घ्यायचा तो आज 70 ते 80 रुपयांनी त्या नागरिकांना ड्राम घ्यावा लागत आहे. एकीकडे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर हाताला काम नाहीये. हाताला काम नसताना आता ते पाण्यासाठी पैसे आणायचा कुठून असा प्रश्न जो आहे तो आता जनसामान्यांसमोर निर्माण झालेला आहे. जी विजय, शेतकऱ्यांची आपण तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संपूर्ण चर्चेत आपण अत्यंत महत्वाचे इनपुट दिलेत. या निमित्तानं राज्य सरकारला कळावं की नक्की आज नोव्हेंबरमध्येच परिस्थिती किती भयानक आहे, येत्या काळात ती किती भयावह असू शकते. विजय, आपण या निमित्तानं तपशील घेत राहा, आम्ही परत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू. मला पटकन या निमित्तानं आता माणिक कदम यांना बोलतं करायचंय. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता, सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी या नात्यानं अरुण सावंत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांच्याशी मी बोलेन. आपण सगळेच त्यांना प्रश्नाच्या रूपानं अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करू. पण आधी माणिक कदम, जी परिस्थिती समोर येते ती आहे पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची आणि पिकं घेण्याची. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा खरोखरच तुम्ही हे जे काय वाहतुकीमध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न करतोय आज आपण आपण दुष्काळाचा मुद्दा उचलतोय, वास्तविक पाहता महाराष्ट्र सरकारनं जे काय 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे. माझं मत आहे 40 नाही तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 180 तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 21 ते 23 जिल्ह्यामध्ये ही दुष्काळी परिस्थिती आहे. आज घडीला जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यातलं जवळपास कापसाचं उत्पादन, महाराष्ट्र राज्य हे कापसामध्ये अग्रेसर असणारं राज्य होतं, पण आज महाराष्ट्र राज्यातलं कापसाचं उत्पादन जवळपास 10% घटलेलं आहे. 10 नाही 20 म्हणजे निम्म्यानं म्हटलं तरी चालतंय. सोयाबीनच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच अवस्था आलेली आहे. आणि दुसरी बाब म्हणजे सगळ्यात महत्वाची जर कुठली असेल तर हे आता पशुधन आहे. हे पशुधन कशा प्रकारे जगवायचं, कारण सोयाबीन निघाल्याच्या नंतर बहुतांशी मराठवाड्यातल्या रब्बीच्या पेरण्या ह्या रखडलेल्या आहेत. रब्बीच्या पेरण्या ह्या होणार नाहीत. दुसरी परिस्थिती बघायला जर गेलं तर जे काय मराठवाड्यामधली धरणं आहेत ह्या धरणाची परिस्थिती सुद्धा खूप केविलवाणी झालेली आहे. नाथसागर सारखा जे जलसागर आहे त्याच्यामध्ये किती जलसाठा आहे, त्याच्यावर अवलंबून असणारे जे काय दुसरे उपजलसाठे आहेत त्याच्यामध्ये किती जलसाठा आहे, याचा कधी सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांनी विचार केला की नाही, ही मला एक शंका आता वाटायला लागलेली आहे. तसं पाहायला गेलं तर ह्या सरकारचे जे काय कृषी मंत्री महोदय आहेत हे कृषी मंत्री महोदय काय करायला लागलेत हाच मला पडलेला पहिला एक प्रश्न आहे. कारण आज 1 नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जवळपास 8 महिने काढायचे शेतकऱ्यांना जून पर्यंत, आणि जून पर्यंत शेतकरी त्या पशुधनाला जनावराला चारा काय घालणार. आज जर खेड्यामध्ये मी गेलो होतो 2-4 ठिकाणी जवळपास ह्या, तर अक्षरशः मजुरांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम राहिलेलं नाही. आज कापसाची एक येचणी झाल्याच्या नंतर मजुराच्या हाताला कुठल्याही प्रकारचं ग्रामीण भागातल्या कामच शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे सगळी बकाल अवस्था ही ग्रामीण भागामध्ये आलेली आहे. आणि ह्या सगळ्या नैराश्यामधून महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्यासारख्या मार्गाकडे वळायला लागलेला आहे. माणिकजी, तपशील मी अधिकाधिक घेईनच आपल्याकडून. आता प्रश्न विचारण्याची वेळ ही अरुण सावंत यांच्यासाठी आहे. म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारेन, ज्या पद्धतीचं इनपुट आपण या कार्यक्रमात जनतेच्या समोर आणतो आहोत. दरम्यान माणिक कदम यांनी या कार्यक्रमात एक म्हटलं की आम्ही वावटळीत दिवा लावण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित माणिक कदम ही आमची जबाबदार भूमिका आहे आणि ही जबाबदार पत्रकारिता याच्यासाठी आहे कारण ज्या वेळेला दिवा लावण्याची कोणीच जबाबदारी घेत नसतं तेव्हा कोणीतरी दिवा लावावा. उद्या वादळ गेल्यानंतर दिवा लावणाऱ्यांच्या यादीत आमचं नाव असलं पाहिजे. मला पटकन अरुण सावंत यांना विचारायचं आहे. अरुण सावंत, आमच्या प्रतिनिधींनी जी परिस्थिती समोर आणली, त्याचबरोबर माणिक कदम यांनी परिस्थिती समोर आणली, ती सरकारला दिसत का नाहीये?
पहा, सरकारला सर्व काही दिसत असतं. सरकार हे मायबाप असतं या जनतेचं, आणि जे मायबाप असतं ते आपल्या लेकरांना वाऱ्यावर कधी सोडत नसतं. परंतु प्रत्येक गोष्टीची काही ना काही एक मर्यादा असते, त्यामुळे कुठे ना कुठे अडसर येत असतात. आता माणिक कदम साहेबांनी, जे शेतकरी नेते आहेत, त्यांनी उत्तम प्रकारे आपली बाजू मांडली, जनतेची बाजू मांडली, शेतकऱ्यांची बाजू मांडली. त्यात तथ्यसुद्धा आहे. ज्याप्रमाणे त्यांनी धरणाची परिस्थिती सांगितली, ज्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थितीचं कथन केलं, खरं आहे ते. परंतु आपण जर एक गोष्ट आपण विचार केला तर भारतीय शेती जी काय आहे या भारतातील, ही पूर्णपणे पर्जन्यावरती अवलंबून असते. आणि पर्जन्याने जर काही धोका दिला, पर्जन्य जर काही कमी प्रमाणात पडला, तर मग त्याचं जे काही दुःख आहे ते शेतकऱ्यांना भोगावं लागतं. आता आपल्या सर्वांच्या अशा कंप्लेंट आहेत, तक्रारी आहेत की सरकारने यावेळेस जो काही दुष्काळ जाहीर केलेला आहे, तो दुष्काळ सर्व जिल्ह्यांना जाहीर नाही केला. तर त्याची एक संहिता असते. आपण जर म्हणा दुष्काळ जेव्हा जाहीर केला जातो, ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, कमी पडतो किंवा इतर काही गोष्टी, तर दुष्काळ व्यवस्थापन एक संहिता असते. ती संहिता, त्या संहितेमध्ये जे काही नियम आहेत, ते नियम, त्या अटी ज्या ज्या जिल्ह्यांना किंवा ज्या ज्या तालुक्यांना लागू पडतात, त्या अटींचा अभ्यास करणारी एक समिती सरकारमार्फत नेमली जाते आणि ती समिती पूर्णपणे त्या अटींचा अभ्यास करते. नाही, आता अरुणजी, थोडक्यात एक मिनिट, अरुणजी, आपण प्रसादजी, जे सगळं सांगता आहात ना, हे बऱ्यापैकी थेरोटिकल आहे. म्हणजे हे असं सरकार वागतं, हे सरकारने असं करायचं असतं वगैरे वगैरे. पाऊस कमी पडला हे आपल्याला दिसलेलं आहे. आपण एकरी किती प्रकारच्या मदतीचे निकष बदलले आहेत हे आम्हाला माहिती आहे. आता तुम्ही पुढे काय करणार आहात? जो माणिक कदमांनी मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे. इथून पुढे 8 महिन्याचा संघर्ष आहे. गोष्ट खरी आहे आपली. ज्या ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, त्या त्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना काही ना काही मदत होईल, त्यांच्या दुःखावरती काही ना काही मलम लावलं जाईल, याकरिता सरकारने काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. ज्या तालुक्यांना जे निकष दुष्काळाचे लागले गेलेत, त्यांना काही सवलती सरकारने दिलेल्या आहेत, जेणेकरून या दुष्काळाची झळ त्या शेतकऱ्यांना कमी पोहोचावी, त्या शेतकऱ्यांना काही ना काही मदत व्हावी, याकरिता ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्या सर्वांना माहीत असतील. जर माहीत नसतील तर मी जनतेच्या माहितीकरता मी आपणास थोडक्यात वाचून दाखवेन काही महत्त्वाच्या गोष्टी. फक्त त्यामधील महत्त्वाचं असं आहे की ज्या ज्या तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे, तिथे जमीन महसुलामध्ये सरकारने सूट दिलेली, म्हणजे त्या शेतकऱ्यांना काही ना काही मदत व्हावी. पीक कर्जाचं त्यांचं जे काही पीक कर्ज असेल त्याचं पुनर्गठन केलं जाईल. शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली जाईल पूर्णपणे. तसेच कृषी पंपांच्या चालू वीज बिलात 33.5% म्हणजे 33.5% सूट दिली जाणार आहे, जेणेकरून त्याला काही ना काही थोडीफार मदत या सरकारतर्फे होईल. तसेच शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये पूर्णपणे माफी दिली गेलेली, जेणेकरून त्या कुटुंबाचा थोडाफार जो काही भार शालेय शिक्षणाला विद्यार्थ्यांकरता द्यावा लागतो, तो थोडाफार हलका भार कसा होईल याचा सरकारने विचार केलेला आहे. तशाच काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे रोहयो अंतर्गत कामांच्या निकषामध्ये जे काही प्रमाण असतात, ती प्रमाण सरकारने शिथिल केलेली आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त तेथील शेतकऱ्यांना रोजगार कसा मिळेल, या रोजगार हमीच्या कामांवरती जाऊन याचा सरकारने विचार केलेला आणि त्यांच्या खिशात काही ना काही पैसे पडतील, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल. या सर्व गोष्टींचा सरकारने आपल्या परीने विचार करून त्या गोष्टी लागू केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा सरकार काही गोष्टी याच्यामध्ये आणखीन वाढविल अशी शक्यता आहे. तेव्हा या गोरगरीब जनतेकरता हे सरकार नेहमीच काम करत आलेले आहे आणि शेतकरी हे सरकार हे शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं सरकार म्हणून ओळखलं जातं. आदरणीय मुख्यमंत्री हे नेहमीच सांगत असतात की मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहित आहे. बिलकुल आपण हे पाहिलंय की ते स्वतः सुद्धा शेती करायला सवड मिळेल तेव्हा जातात. मुद्दा इथे असा आहे की आपण सांगताय त्या सगळ्या योजना आहेत, पण त्या प्रत्यक्षातल्या योजना थेट फायद्याच्या आत्ता आहेत का, यापेक्षा वेगळं काही करायला हवं होतं. माणिक कदम, ज्या चाऱ्याच्या प्रश्नाची चर्चा सातत्यानं होती आहे, पिण्याच्या पाण्याची चर्चा होते आहे, त्याच्यावर थेट उपाययोजना होताना तुम्हाला दिसतायत का? तुम्हाला केवळ आणि केवळ दुसऱ्या टप्प्यातल्या, दुय्यम टप्प्यातल्या उपाययोजना होताना दिसतायत? अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर. ह्या ज्या काय आता सावंत साहेबांनी जे काय सांगितले त्या दुय्यम दर्जाच्या योजना सगळ्या म्हणजे सरकारच्या घोषित असणाऱ्या त्या योजना सांगितलेल्या आहेत.
आज घडीला महाराष्ट्राचं जर पशुधन वाचवायचं असेल तर जे काय सहकारी साखर कारखान्याला जाणारा ऊस आहे ते त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यापासला ऊस काही खरेदी करून शेतकऱ्यांना देता येतो का? आता सांगितलं रोजगार हमी योजनेचा. रोजगार हमी योजना म्हणजे रोजगार हमी अर्धी आम्ही आणि अर्धी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आहे. तिचा सर्वसामान्य डायरेक्ट मजुराला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाहीये आणि एवढी किचकट योजना आहे. तुम्ही एका दिवशी या, मी तुम्हाला सावंत साहेब तिथं सगळं जे काय असते ते सगळं दाखवतो, म्हणजे कच्चा चिठ्ठा म्हटल्याप्रमाणे. आता एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा जर उभा राहिलेला असेल तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आज घडीला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सरकारनं काय पाऊल उचललेत? काहीच नाहीये. तुम्ही आता म्हटले 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, त्याची संहिता असते, निकष असते. मी कातेसर एक सांगू इच्छितो, महाराष्ट्रामधील जवळपास बर का 12 ते 14 जिल्ह्यामध्ये पीक बिलकुल. विम्याचे अग्रिम बोनस पैसे देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी त्या विभागीय आयुक्तांना ठराव पाठवलेले आहेत. मग ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव का पाठवले? तर 21 दिवस त्या ठिकाणच्या तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडला होता. मग पावसाचा खंड पडला म्हणूनच अग्रिम पैसे शेतकऱ्यांना देणार म्हणून सरकार सांगायला लागलेलं आहे. मग सरकार धडधड जर म्हणायला लागले प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 21 दिवस पावसाचा खंड आहे, म्हणजे 1 महिनाभर पाऊस नाही पडला. माणिक कदम, तुमच्या लेखी आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या संघटनेचं, तुमच्या कार्यकर्त्यांचं मोहोळ बाळगता, तुमच्यापर्यंत तपशील आलाय का की जे आश्वासन पैसे देण्याचं सरकारनं दिलं होतं त्यातल्या किती जणांपर्यंत सरकारचे पैसे पोहोचले? अद्याप तर काही फक्त एक दोन ठिकाणी पीक विम्याचे पैसे पडणार म्हणून अशा प्रकारचे काही बातम्या आल्या होत्या, परंतु पैसे खात्यावर पडले अशा प्रकारचा अद्याप माझ्याकडे एकही फोन आलेला नाही. कालच मी आदरणीय जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करणार होतो किंवा विभागीय आयुक्त यांच्याशी संपर्क करणार होतो पीक विम्याच्या संदर्भात, पण मी दुसऱ्या कारणामुळे त्यांच्याशी संपर्क करू शकले नाही. फक्त या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या आहेत. बिलकुल, आपण सांगताय सरकारनं पैसे देण्याचं आश्वासन दिलं, प्राप्त स्थितीमध्ये अद्याप तरी कोणत्याही प्रकारे पैसे पोचल्याचे निरोप येत नाहीयेत. अरुण सावंत, असं चालतं सरकार? पहा, आदरणीय माणिक कदमजी, शेतकरी नेते, हे जे काही आरोप करत हे थोडे अंदाजावरती अवलंबून आहेत. मला वाटतं माणिक कदमजी यांनी पूर्ण आकडे जोपर्यंत आपल्याकडे येत नाहीत, फोन आले नाही, याचा अर्थ असा नका आपण काढू की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळले नाहीत. आपणास जर ठाऊक असेल तर गेल्या आठवड्यातच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी स्वतःहून त्यावेळेस जाहीर केले होते की जो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी हे सरकार आणि केंद्र सरकार करत आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जातही आहेत. याचा जर तपशीलवार आपणास माहिती हवी असेल तर मी ती स्वतः आपणास देईन, परंतु अंदाजे कोणतंही वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही. आपण हे सरकार जी काही मेहनत घेत आहे, हे सरकार गेल्या वर्षभरापासून शेतकरी आणि कामगारांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी झटत आहे, त्याला पूर्णपणे आपण नाकारू शकत नाही. कारण जर असं असतं तर या मुख्यमंत्र्यांच्या मागे लाखोंच्या संख्येने शेतकरी कामगार वर्ग कधीच गोळा झाला नसता. आपण जर पाहाल तर सरकार आपल्या दारी ही जेव्हा योजना राबवली जाते त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे भरघोस तिथे उपस्थिती असते, ती उपस्थिती दाखवून देते की हे सरकार आम जनतेसाठी काम करत आहे आणि म्हणूनच त्यांच्या मागे जनता धावत आहे. अरुण सावंत, आपल्याला असं वाटतं की आलेली सगळी गर्दी ही स्वतःहून आलेली असते? पहा, मॅक्झिमम ठिकाणी आलेली संपूर्ण गर्दी ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या कामावरती खुश होऊन आलेली असते. शिवसेनेला, जी शिवसेना आमच्याकडे आहे त्या शिवसेनेला कधीच गर्दी भाड्याने आणून गोळा करावी लागली नाही. हा आतापर्यंतचा गेल्या 13 महिन्यांचा अनुभव मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहत आहे, म्हणून मी छाती ठोकपणे इथे सांगू शकतो. अरुण सावंतांचा दावा आहे की सरकारच्या पाठीशी लोक आहेत, शेतकरी अद्यापही सरकारच्या पाठीशी आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला चारा समस्या दिसतेय, पिण्याच्या पाण्याची समस्या दिसतेय, वाया गेलेलं बियाणं दिसतंय, कोरडी शेती दिसतेय. इतक्या सगळ्या गोष्टी असतानाही जनता सरकारच्या पाठीशी आहे, हा दावा आहे. माणिक कदम, उत्तर द्या, तुम्हाला प्रत्यक्षात काय दिसतं? मुंबईत बसून दिसणारी परिस्थिती आणि प्रत्यक्षात गावात असलेली परिस्थिती, यात काही फरक आहे? प्रसादजी, एक मिनिट, फक्त एकच वाक्य बोलतो. मुंबईत बसून मी इथे फक्त तुमच्या स्टुडिओमध्ये बसून किंवा वेगवेगळ्या चॅनेलवर येऊन बोलत नसतो. मी स्वतः एक शेतकरी आहे आणि मी
ठराविक कालावधीने गावामध्ये फिरत असतो. आपण माझे अनेक व्हिडिओ पाहिले असतील कदाचित जी. की मी शेतीमध्ये स्वतः जाऊन कसा राबतो ते. तुम्ही मुख्य- तुम्ही तुम्ही या निमित्तानं एकदा प्रेक्षकांनाही सांगा कोणत्या भागात तुम्ही जाऊन शेती करता आणि तिथे काय परिस्थिती आहे. मी जे जातो, मी कोकणातला शेतकरी आहे. आमचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, कुडाळ तालुका, आंबरडगाव. या गावामध्ये मी 40 एकरची शेती कसतो आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे मी स्वतः पाटावरती जाऊन पाहतो. मी स्वतः कधी कधी सरकारच्या विरोधात सुद्धा अनेक वक्तव्य केलेली आहेत. कारण शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते शेतकरीच जाणू शकतो. कोकणातल्यापेक्षा सावंत साहेब, कोकणातल्यापेक्षा मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती भयानक आहे. मराठवाडा, बीड, बिलकुल. औरंगाबाद या साईडची जी शेतकऱ्यांची परिस्थिती खरोखर दयनीय आहे. आणि त्याच्याकरिता जर आपण म्हणाल तर आतापर्यंतची जेवढी सरकार आली, जेवढे मुख्यमंत्री आले, त्या मुख्यमंत्र्यांमध्ये जर आपण कष्टाळू मुख्यमंत्री, जनतेचे कष्ट जाणणारा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आहेत एकनाथराव शिंदे. याच्यावर उत्तर अपेक्षित आहे. माणिक कदम, प्राप्त स्थितीत आव्हानं समोर आहेत, अशा वेळेला जनतेचा पाठिंबा कायम असल्याचा दावा संयुक्तिक आहे का? अजिबात नाहीये. मी आदरणीय मुख्यमंत्री हे ज्या काय सनदशीर मार्गानं ज्या काय आयुधावर बसलेले आहेत त्यांचा मी आदर करतो. कारण ते राष्ट्राला, माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा देशाचे पंतप्रधान असतील. अशा माणसाबद्दल माणसानं, विरोधी पक्ष असो, कोणी असो, आंदोलक असो, त्यांनी आदर हा बाळगलाच पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांचा मी आदर बी बाळगतो. परंतु ते जे काय सांगतात, मुख्यमंत्र्यांच्या कामाला भारून गर्दी त्या ठिकाणी येते, हे याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. एसट्या गावोगाव पाठवल्या जातात. माणिकरावजी, वेगवेगळ्या आपण शेतकरी नेते आहात, आपण शेतकरी नेत्यात. माणिकरावजी, मी आपला आदर करतो, मी आपला आदर करतो माणिकरावजी, परंतु आपण विरोधी पक्षासारखं कथन मात्र करू नका. अजिबात नाही, विरोधी पक्ष म्हणून नाही. कोकण आणि विदर्भ आणि मराठवाड्याची बरोबरी करू नका. नाकारत असाल तर मला असं म्हणायचंय की आपण महाराष्ट्राचा दौरा करावा लागेल आणि सर्व वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागेल आपल्याला. तुम्ही या एकदा. मराठवाड्यामध्ये रोज 9 शेतकरी साहेब आत्महत्या करतायत. कोकणामध्ये किती करतात? शेतकऱ्यांची आत्महत्या ही कधीच भूषणावह नाही. आम्ही म्हणूनच या राज्याचं सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि ते नेहमीच अशा गोष्टींना कधी थारा देत नाहीत. आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कसं ही मदत पोहोचेल सरकारची, याच्याकरिता ते प्रयत्नशील असतात. मला उत्तर द्या. उत्तर पाहिजे आपल्याला. थांबत नाहीत, या प्रश्नाचं उत्तर द्या. माणिकरावजी, कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे? शेतकरी आत्महत्या मग मराठवाडा विदर्भातल्या का थांबत नाही? माणिकरावजी, तुमचं म्हणणं मराठवाडा, औरंगाबाद, बीड, जालना या काही जिल्ह्यांमध्ये खरोखर अवर्षण कधी असतं तर कधी दुष्काळ असतो, अति पाऊस कधी पडतात, कधी पडतच नाही. अशा विभागांमध्ये खरोखरच सरकारने आणखीन लक्ष दिलं पाहिजे, अजून काही पॅकेज दिलं पाहिजे. ही गोष्ट आम्ही सुद्धा मांडतो आणि आम्ही त्याच्याकरता प्रयत्न करतो. आम्ही नाकारत नाही ही गोष्ट कधी. हे जे विरोधक जे खोटे आरोप करतात, तसा आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही. आम्ही आमची जबाबदारी जाणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे राहण्याचा प्रयत्न करत असतो. अरुण सावंत, आपण दावा करताय की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात, तुम्ही खूप काही करताय हेही तुम्ही म्हणालात. माणिक कदमांच्याकडून मला अपेक्षित हवं आहे, माणिक कदम, आपण 1, 2, 3, 4 पद्धतीनं स्पेसिफिक आणि स्पष्टपणे 5 कोणत्या गोष्टी राज्य सरकारनं केल्या पाहिजेत त्याची यादी द्या. अरुण सावंतांना आपण विचारू, राज्य सरकार यापैकी काही करतंय का? जरूर. नंबर 1, पहिल्यांदा मराठवाड्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी जे काय पिण्याचा एक पाण्याचा प्रश्न आहे, तो पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सगळ्या धरणामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित पाणी ठेवलं पाहिजे. औद्योगिकरणासाठी जाणारं जे काय पाणी आहे ते थांबवलं पाहिजे. नंबर 2, जनावरांच्या चाऱ्याचा जे काय प्रश्न आहे, पशुधन वाचवायचा असेल तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. नंबर 3, मराठवाड्यातला, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतमजुराच्या हाताला आज काम नाहीये. शेतमजुराच्या हाताला काम नसल्यामुळे ते बेहाल झाले येतं, त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. नंबर 4, प्रशासन सगळ्यात मोठी आणि शोकांतिकाची बाब जर कोणती असेल तर माझ्या महाराष्ट्रामध्ये आज 12 लाख बटईनं शेती करणारे माणसं आहेत. याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. म्हणजे 10 एकर शेत, आता हे सावंत साहेबाची सुद्धा शेती सावंत साहेब कदाचित करत असतील, मला माहित नाही, पण हे भाड्यानं देतात शेती दुसऱ्याला आणि ती बिचारा एवढा बेहाल होतो, त्याला पीक विमा भेटत नाही, त्याचं सगळं निसर्गाच्या याच्या, त्या शेतकऱ्याला मदत भेटली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, तरच ह्या महाराष्ट्रातला शेतकरी उभा राहील, ठीक आहे. महाराष्ट्रातला शेतकरी वाचल. अरुण सावंत याची उत्तर अपेक्षित करतो पटकन. पहा माणिकरावजी, मी आपला आदर करतो. आपण अनेक गोष्टी सांगितल्यात मराठवाडाबद्दल, तो जो भाग आहे जिथे पाणी धरणं सुद्धा सुकलेली असतात, अशी ही गोष्ट खरी आहे. परंतु पहा, धरणांमध्ये म्हणा किंवा काही पाणी ही साठवण्याकरता सरकारच्या अनेक योजना राबविल्या गेल्या पाहिजेत. आपल्याला केंद्र सरकारची सुद्धा काही धोरणे ती या राज्यामध्ये राबवली पाहिजेत. मी आपल्या मताचं आहे. औद्योगिक आपण म्हणाल की औद्योगिक शेतीला औद्योगिकरणाकरता आपण पाणी जास्त देतो, ते पाणी आपण इकडे वळवलं पाहिजे वगैरे वगैरे. ठीक आहे, औद्योगाचं पाणी सुद्धा आपल्याला पोचवलं पाहिजे, ते काही प्रमाणात शेतीसाठी सुद्धा. तो जो समतोल आहे तो समतोल सरकारने राखला पाहिजे. कारण उद्योग जर जगला तर शेतकरी जगणार, आणि शेती जगली तर उद्योग जगणार. दोन्ही एकमेकाला हँड टू हँड चालत असतं. ठीक. आपण पशुधन म्हणालात, पशुधनासाठी आपण चाऱ्याची व्यवस्था सरकारतर्फे केली पाहिजे, ही गोष्ट खरी. आणि ज्या वेळेस याची गरज भासलेली आहे, सरकारने चारा पोचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. भविष्यात सुद्धा याच्याकरता वेगवेगळ्या योजनांवरती हे सरकार आमचं कार्यरत आहे आणि राहील सुद्धा. शेतकऱ्यांच्या नोकरीसाठी आपण म्हणाल की त्यांच्या हाताला नोकरी मिळाली पाहिजे. आणि याच्यावरच एक गोष्ट मी आपणास ठासून सांगतो की गेल्या काही दिवसांचे मुख्यमंत्र्यांनी जो एक वेगळा कार्यक्रम चालवला की सरकार त्यांच्या जनतेच्या दारी जातं आणि तेथील शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना शोधून आमची टीम जाते. 4-4 दिवस अगोदर ती टीम काम करते आणि योग्य गरीब शेतकऱ्यांना शोधून त्यांना अवजारं दिली जातात, शेतकऱ्याची ट्रॅक्टर दिले जातात, वेगवेगळ्या प्रकारची साधनं दिली जातात. का तर त्यांनी उद्योगधंद्यामध्ये उतरावं. शेती जर एखाद्याकडे जमीन कमी असेल किंवा अवर्षण झालं, अतिपाऊस झाला, तर अशा वेळेस या गोष्टी त्याला उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतील. आणि म्हणूनच सरकार जनतेच्या दारात जाऊन विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचा आपण कृपया अभ्यास करावा, जनतेपर्यंत ते उपक्रम पोहोचवावेत. आणि जर आपल्या काही सूचना असतील तर आपण जरूर सरकार दरबारी यावं. आम्ही आपल्या सूचनांचं स्वागत करू. अरुण सावंत आणि माणिक कदम, आपण दोघेही या चर्चेत सहभागी झालात. आपण या निमित्तानं दुष्काळाच्या बाबत सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ही चर्चा आम्ही यासाठी घडवून आणली कारण महाराष्ट्रात ही सुद्धा एक समस्या आहे, हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे. अन्यथा याशिवाय इतर अनेक गोष्टींची चर्चा जास्त होताना दिसतेय. ज्या दुष्काळाच्या आव्हानाची आपण आत्ता चर्चा केली, ते आव्हान संपलेलं नाही, चुटकीसरशी संपणार नाही. 8 महिन्याचं हे एक मोठं आव्हान आहे आणि यामुळे बऱ्यापैकी जनमानस तयार होणं हे ठरलेलं आहे. निवडणुकांच्या काळामध्ये सरकारला परवडणार आहे का, ते सरकारनं ठरवावं. तुर्तास आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.